ही थेट दृश्य आपण बघतोय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। त्याची थेट दृश्य मोठ्या प्रमाणात तिथे गर्दी आणि बंदोबस्त दोन्ही दिसून येतोय। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी अजित मांढरे यांच्याकडे। अजित, काय घडामोडी घडतात? आता उपमुख्यमंत्री तिथे मतदान करण्यासाठी आलेलं चित्र दिसतंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी लता शिंदे, त्यांचे वडील संभाजी शिंदे, त्यानंतर खासदार श्रीकांत शिंदे, त्यांच्या पत्नी असं आणि त्यांचे दोन्ही भाऊ जे आहेत एकनाथ शिंदेचे, ते देखील इकडे मतदानाला आलेत। मुळात त्यांचे भाऊ आणि त्यांच्या वहिनीनं मतदान केलेले सकाळी। आता फक्त एकनाथ शिंदे, श्रीकांत शिंदे आणि दोघांच्या पत्नी ज्या आहेत त्या मतदान करायला आलेत आणि त्यांचे वडील आहेत। ठाणे महानगरपालिकेच्या शाळा जी आहे ती शाळा क्रमांक 23 मध्ये हे मतदान आहे आणि हे मतदान इथं दरवेळेस त्यांचं या ठिकाणी तिथं साधारणपणे महत्वाच्या व्यक्ती जे आहेत ते सकाळी लवकर मतदान करून इतरत्र बाकीच्या केंद्रांवरती लक्ष ठेवण्याकरता जातात। मात्र एकनाथ शिंदे यांनी यावेळेस सुरुवातीला सकाळपासून सर्व मतदान केंद्रावरती फेरी मारून सगळ्या मतदान केंद्रावरती सुरळीतपणे मतदान चालू आहे का, कुठे काही गडबड नाहीये, वेगवेगळ्या अशा माहिती घेऊन कुठे कुठे त्यांचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत त्या सर्व गोष्टीची माहिती घेऊन त्यानंतरच या ठिकाणी ते मतदान करायला आलेले आहेत। सहपरिवार ते दरवर्षी मतदान करायला येतात आणि यावेळेस ते सहपरिवार मतदान करायला आलेले आहेत। नेमकं आता मतदान केल्यानंतर काय सांगतील, काय बोलतील हे थोड्या वेळात स्पष्ट होईल। पण दृश्यामध्ये आपण जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत, खासदार श्रीकांत शिंदे आहेत आणि त्यांच्या पत्नी या दोघेही इथं मतदान करण्याकरता आलेले आहेत। निश्चितच अजित, थेट दृश्य आपण बघतोय न्यूज 18 मराठीच्या दर्शकांसाठी। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदानाला पोहोचलेले आहेत। अजित, काही वेळांपूर्वीच अनेक आरोप प्रत्यारोप होत आहेत। काही जणांचं असं म्हणणं आहे की शाई पुसल्या जाते, काही जणांचं म्हणणं आहे की ईव्हीएम बंद होता, तिथे देखील गोंधळ झालाय। खरं तर गणेश नाईक यांचं देखील मतदान केंद्र लवकर त्यांना सापडलं नव्हतं। अशा सगळ्या आरोप प्रत्यारोपांमध्ये नेमकं ग्राउंडवर काय सुरू आहे? थेट दृश्य आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदान करतानाची ही दृश्य आहेत। आत्ताच आपण बघितलं की मोठमोठे नेते आपल्या कुटुंबासोबत मतदान करण्यासाठी गेलेले होते। राज ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील कुटुंबासोबत मतदान केलं। त्यानंतर ही थेट दृश्य आपण बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही दृश्य आहेत। त्यांनी देखील मतदान केलेलं आहे। सहकुटुंब एकनाथ शिंदे हे मतदानासाठी आलेले आहेत आणि आता आपला मतदानाचा हक्क ते बजावतानाचे चित्र आपण बघतोय। त्यांच्यासोबत त्यांची पत्नी देखील आहे, त्या देखील मतदानासाठी तिथे आलेल्या आहेत। सोबत श्रीकांत शिंदे देखील मतदानासाठी आलेले आहेत। काही वेळापूर्वीच आपण बघितलं की मुख्यमंत्र्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला, आपल्या कुटुंबासोबत ते आलेले होते आणि त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांची ही दृश्य आपण बघतोय। अतिशय मोठा दिवस आहे आजचा। 29 महानगरपालिकेचं मतदान होत आहे आणि त्यातही मुंबई महानगरपालिकेसाठी आज मतदान पार पडतंय। सगळ्याच पक्षांसाठी महत्त्वाचा दिवस आहे। मुंबई महानगरपालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा हा फडकवला जाणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि तेच ठरवण्यासाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे। कारण आजच्या दिवशी मतदारांचा कौल कुणाकडे जातो त्यावरच आता पुढचं भवितव्य सगळ्याच राजकीय पक्षांचं ठरणार आहे। खास करून मुंबई महानगरपालिकेकडे नेमकं कोणाचा कौल मतदार कोणाकडे देतात त्यांचा कौल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आत्ताच आपण दृश्य बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदानासाठी आलेले आहेत। त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावलाय। लोकशाहीचा आज उत्सव आहे। न्यूज 18 मराठीच्या सगळ्या दर्शकांना आम्ही आवाहन करतो की आपणही जाऊन आपलं मतदान करावं, आपला हक्क बजावावा आणि सगळेच मोठे नेते आपण बघतोय मतदान करतात। त्याचबरोबर सेलिब्रिटीज असतील, सिने जगतातील अभिनेते अभिनेत्री सगळ्यांनीच आपापला मतदानाचा हक्क बऱ्यापैकी तिथे येऊन बजावलेला आहे। आणखी काही जण दिवसभरात आपला हक्क बजावतील। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वडील देखील मतदान करण्यासाठी आलेले आहेत। त्यांची ही दृश्य आपण बघतोय। थेट दृश्य कुटुंबासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मतदानासाठी आलेले आहेत। त्याची काही दृश्य आपण बघतोय। काही वेळापूर्वी मुख्यमंत्र्यांनी देखील मतदान केलं, त्यानंतर राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी देखील सहकुटुंब मतदान केलेलं आहे आणि आता आपण ही दृश्य बघतोय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची। ते देखील सहकुटुंब मतदानासाठी आलेले आहेत। त्यांच्यासोबत
त्यांची बायको देखील आहे आणि त्याचबरोबर त्यांच्यासोबत त्यांचे वडील देखील आत्ता मतदान करताना आपण बघितलेलं आहे. महत्त्वाची आणि मोठी लढाई ही आहे आणि अस्तित्वाची, खरं तर राजकीय पक्षांच्या देखील अस्तित्वाची ही लढाई आहे.